एक प्रश्न बघूया. राष्ट्रपती खालीलपैकी कोणाकडे आपला राजीनामा देतात? ठीक आहे, राष्ट्रपतींना जर राजीनामा द्यायचा आहे कुठल्याही कारणास्तव तर ते कोणाकडे देतील? अ. महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडियाकडे देतील, की ब. भारताचे सरन्यायाधीश चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे देतील, की प्राईम मिनिस्टरकडे देतील, पंतप्रधान, की ड. उपराष्ट्रपती? तर याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती. ठीक आहे, म्हणजे राष्ट्रपती आपला राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतील. राष्ट्रपतींचा पदावधी कलम 56 आपण एकदा बघून घेऊया. पद ग्रहण केल्यापासून 5 वर्ष, म्हणजे राष्ट्रपती 5 वर्षांसाठी राष्ट्रपती असतील. मुदतपूर्व राजीनामा म्हणजे 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी ते राजीनामा देऊ शकतात. कोणाकडे? तर उपराष्ट्रपतीकडे. कलम 61 नुसार आपण बघितलं तर याच्यात महाभियोग आहे, त्यांना महाभियोगाद्वारे पदावरून दूर केले जाऊ शकते. आणि पदावधी संपला आपण निवडणुका नाही झाल्या, ठीक आहे, पदावधी संपला त्यांचे 5 वर्ष होऊन गेले पण निवडणुका नाही झाल्या तर हेच राष्ट्रपती निवडणुका होईपर्यंत पदावर राहतील. पुढला राष्ट्रपती सिलेक्ट होतपर्यंत म्हणजे पुढला राष्ट्रपतीची निवडणूक होऊन तो इलेक्ट होतपर्यंत हेच राष्ट्रपती निवडणूक होईपर्यंत पदावर काम करतील.